राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। राहुरी तालुक्यातील कोळेवाडी इथे हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे। एका 31 वर्षीय विवाहितेनं आपल्या 1.5 वर्षांच्या मुलाला फासावर लटकून नंतर स्वतः फाशी घेतल्याची दुर्दैवी घटना 16 जून रोजी सकाळी उघडकीस आली आहे। आशा सूर्यभान आंबेकर आणि शिवांश सूर्यभान आंबेकर अशी मृतांची नावं आहेत। या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की आशा सूर्यभान आंबेकर यांचा सुमारे 3 वर्षांपूर्वी विवाह झाला होता। घरगुती कारणाच्या वादामधनं आशा आंबेकर या गेल्या 1 वर्षांपासून माहेरी संगमनेर इथे राहत होत्या। 4-5 दिवसांपूर्वीच त्या सासरी कोळेवाडी इथे आल्या होत्या। 15 जून रोजी रात्री आशा आंबेकर ह्या आपल्या 1.5 वर्षाच्या मुलासह दाराला आतून कडी लावून झोपलेल्या होत्या। मध्यरात्रीच्या सुमारास आशा आंबेकर यांनी आपल्या राहत्या घरात अगोदर त्यांच्या 1.5 वर्षाच्या मुलाला दोरीच्या साह्यानं फाशी दिली आणि त्यानंतर स्वतः फाशी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली। सूर्यभान आंबेकर हे 16 जून रोजी सकाळी झोपेतनं उठले तेव्हा त्यांनी घराच्या खिडकीमधनं आत डोकावलं असता त्यांची पत्नी आणि 1.5 वर्षांचा चिमुकला मुलगा हा फासावरती लटकल्याचं त्यांना दिसून आलं। घटनेची माहिती मिळताच त्यांनी पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल रामनाथ सानप यांना तात्काळ माहिती दिली। तात्काळ ते घटनास्थळी दाखल झाले आणि स्थानिक तरुणांच्या मदतीनं घराचा दरवाजा तोडून मृतदेह फासावरून खाली उतरवण्यात आले। रुग्णवाहिका चालक रवींद्र देवगिरे यांनी आई आणि मुलाचा मृतदेह राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये नेला। शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलाय। आशा आंबेकर यांनी पोटच्या मुलाला फाशी देऊन स्वतः फाशी का घेतली याचं कारण अद्यापही स्पष्ट झालं नाहीये। मात्र हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होतीये। या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये सध्या अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। मनोज साळवे, C24 तास, राहुरी।